नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. काल एक गरिबावरती अन्याय झाला असं सगळ्यांना वाटतंय आणि तो अन्याय कशामुळे झाला ते सुद्धा माहिती आहे. परंतु आपण एक वेगळा विषय घेतोय. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक नियम जो बनला पाहिजे, तो नियम लवकरात लवकर अंमलात आणला पाहिजे असं मला वाटते. नक्की कोणता हा नियम आहे? चला बघूया. तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेस आता बकासूरच्या गटामध्ये जी गाडी होती काल बेलमाची या ठिकाणी 16व्या गटामध्ये त्या गाडीला कासरा का काहीतरी लावल्यागत म्हणजे हाणल्यागत असं दिसलं म्हणजे सांगितलं जाते. परंतु त्याच्यामुळे ती गाडी जी आहे ती बाद देण्यात आलेली आहे. परंतु आता तुम्ही सांगितलं मी मी खूप मैदानं बघितली. सुनील मोरे सरकार समालोचक आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. खूप मोठं नाव आहे त्यांचं आणि ते ज्या ज्या वेळेस समालोचक करतात त्यावेळेस तुम्ही बघितलं की ज्यावेळेस बैल खाली पळताना जातात त्यावेळेस काठीचा वापर केला जातो. त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की काठी खाली न्यायची नाही अजिबात. तरी लोक ऐकत नाहीयेत. ते दुर्लक्ष त्या ठिकाणी करतात आणि तुम्ही बघितलं ज्या खाली ज्यावेळेस बैल उभं राहतात त्या ठिकाणी बैलांना थोडीशी मारहाण केल्यागत असं वाटतं. कारण की हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. काय होतंय मुक्या जनावर आहे त्या मुक्या जनावराला तुम्ही बघितलं मारहाण होते. कारण की मी असं व्हिडिओ बनवणार नव्हतो, परंतु काय झालं एका गरीब गाडा मालकावरती अन्याय जर होत असेल म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आमची गाडी तुम्हाला आमच्या गाडीला कोणीतरी हाणताना दिसलं किंवा आमच्या कोण असतील सहकारी त्यांनी हाणताना दिसलं, परंतु जर खाली गाड्या किती उभ्या असतात त्यांना मारहाण होते. त्याच्याकडे कोणाचं दुर्लक्ष नसतं. परंतु मला असं वाटतंय की हा एक नियम जो आहे तो सगळ्यांना लागू केला पाहिजे. ज्यावेळेस बैल खाली जातात त्यावेळेस ज्या सुट्टी मेकर असतात त्यांच्या काटे ज्या आहेत त्या जप्त कराव्यात असं मला वाटतंय. बैला कुणावरती अन्याय नको, कुणी म्हणाय नको की गाडीला मारलं, असं झालं तसं झालं. त्याच्यामुळे काय होतंय एखाद्या बैलीला समजा एखाद्या गरीबाचा बैलगाडा मालक असेल, त्याचा बैल पळत नसेल, चुकून एखादी काठी किंवा फोक बसली आणि तीच जर एखाद्याच्या निदर्शनामध्ये जर आली, व्हिडिओमध्ये सापडली आणि त्याच गाडीनं जर एक नंबर केला, तर मग काय करणार लोक की म्हणणार हो का या गाडीला मारलेलं होतं त्याच्यामुळे या गाडीला बॅन द्या असं सांगणार. तसं काय म्हणजे एक सांगतोय मला असं वाटतंय की ज्यावेळेस बैल खाली पळताना जायला जातील ज्यावेळेस काट्या ज्या आहेत त्या जप्त केल्या पाहिजेत आणि त्या काट्या जप्त केल्या तर थोडंसं बैलांना सुद्धा चांगलं वाटेल. काय होते बैलांना थोडीशी मारहाण होते खाली सुट्टीच्या टायमिंगला. ते सुद्धा थोडंसं जरा तो नियम जो आहे तो बनला पाहिजे. सरकारने सांगितलेलं आहे की काटे कशाला खाली नेता तुम्ही, बैलांना मारहाण केली जाते. म्हणजे तुम्ही बघा थोडंसं त्याच्याकडे जरा एक हात जोडून विनंती करतोय मी. थोडंसं हा एक नियम बनला पाहिजे. कारण की सगळे नियम सगळ्यांना एकच म्हणजे नियम जे आहेत ते सगळे खूप चांगले बनवले आहेत बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. परंतु एक तो काठीचा जो नियम आहे तो एक जरा थोडासा एक मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? मी एक वाटतंय म्हणून मी व्हिडिओ बनवतोय की मला वाटतंय तो नियम पाहिजे की बैलांना मारहाण होते त्याच्याबद्दल काठी जी आहे ती जप्त व्हावी. आणि बाकीचं कुणाला काय वाटतंय बाकीच्यांना तो सुद्धा तो नियम कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. याच्यावरती थोडासा विचार आपली संघटना करतील, आपले जे पदाधिकारी आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ते सुद्धा विचार करतील आणि चांगले या बैलगाडा शर्यत क्षेत्र एक चांगल्या वळणावरती निघाले आणि खूप चांगले डिसिजन आपले बैलगाडा शर्यत क्षेत्रातील खूप मोठं नाव आहे त्यांचं विलास पैलवान हे घेत आहेत आणि ते कायम एक बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कायम त्यांची खूप मोलाची साथ आहे आणि ते असंच काम करत राहू आणि आपल्या बैलगाडा शर्यत क्षेत्रात खूप त्यांचं मोलाचं योगदान आहे. बाकीचे सुद्धा सहकारी असतील मला एवढे नावं सांगता येत नाही, त्यांनी सुद्धा खूप बैलगाडा शर्यत क्षेत्रासाठी योगदान दिलं आहे. परंतु काय होते बैलांना हाणमार होते त्याच्यामुळे थोडंसं मैदानाला थोडंसं काय होतंय एखाद्या गाड्या मालकावरती असं वाटते की अन्याय झाला. अन्याय म्हणू शकत नाही पण परंतु एखादा गरीब गाडा मालक असतो त्याचा बैल पळतो कुठेतरी मारहाण झाली की मग त्या तुम्हाला बघितलं कसं पद्धतीने झालं. परंतु हे प्रकार जे आहेत ते कुठेतरी थांबायला पाहिजे. जो काठी बैलांना जे सुट्टी सुट्टी म्हणजे ज्या सुट्टी खाली बैल सुट्टीला उभे राहतात त्यावेळेस मारहाण होते तो कुठेतरी नियम जो आहे तो लागू झाला पाहिजे असं मला वाटते. बाकी बघूया आता शेवटी संघटना ठरवेल. एक माझं काम होतं की मला थोडंसं मुक्या जनावराबद्दल थोडंसं खूप वाईट वाटतं मला. मी तुम्हाला माहितीच आहे ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो मी सुट्टीचे वगैरे त्यावेळेस मला पण थोडंसं बेकार वाटतं. बाकी शेवटी संघटना याच्यावरती दक्षता घेईल आणि तो नियम जो आहे तो अंमलात
अंमलात लवकरच लवकर येईल आणि हे बैलगाडा शर्यत क्षेत्र खूप चांगल्या वळणावरती जाते आणि असंच चांगलं गेलं पाहिजे. साता समुद्रापार गेलं पाहिजे, पूर्ण देशामध्ये बघितलं गेलं पाहिजे. बघूया काय होतंय. धन्यवाद.